जिंदाबाद येत्या 5 फेब्रुवारीला मतदान केंद्रावर जाऊन यावर या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा। निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। आनंद आहे बरोबर बुधवाला बाय आपला निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। नमस्कार, मी सौ सुप्रिया राजेश भगत। मी उकरूल पंचायत समिती गण क्रमांक 22 मधून उभी आहे। माझ्या बरोबर सौ रेश्मा योगेश मिसाळ या माणगाव तर्फे वरेडी मधून गण क्रमांक 22 मधून उभे आहेत। आमचा प्रचार महायुतीचा असून आम्ही दोघीही प्रचारात आमच्या दोघींचाही प्रचार खूप जोराने चालू आहे। मी सर्व नागरिकांना आव्हान करते की धनुष्याला आणि कमळाला प्रचंड मताने बहुमताने वोट करा आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून आणा। धन्यवाद। मी द्वारकानाथ हरिभाऊ बोराडे, शिवसेनेचा तालुका संघटक। आपल्याला सांगू इच्छितो का जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या वार्डामध्ये पंचायत समितीची उकरूल गण झालेला आहे आणि 4 ग्रामपंचायती याच्यामध्ये येतात आणि या ठिकाणी आम्ही प्रचंड मतं घेऊ असा आम्हाला विश्वास आहे। कारण कार्यकर्त्यांचा भरघोस मताने आम्हाला पाठिंबा आहे आणि आमदार साहेबांनी या कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बहुतांश मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि ह्या जोरावरती आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणे कमलाला आणि धनुष्यबाणाला, जो धनुष्यबाण 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर कमल आहे आणि यांना मोठ्या प्रमाणे मतदान होईल अशी आम्हाला नक्कीच आशा आहे आणि मोठ्या प्रमाणे आम्ही विजयी होऊ, एवढीच मी आपल्याला प्रतिक्रिया देतो। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महायुतीचे हे 2 उमेदवार गट क्रमांक 11 माणगाव तर्फे वरेडी मधून रेश्माताई मिसाळ आणि उकरूल पंचायत समिती गण क्रमांक 22च्या उमेदवार सौ सुप्रिया राजेश भगत या दोघींचा प्रचार जोरदार चालू आहे। या ठिकाणी आपल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि मुख्यत्वे आमच्या सर्व महिला भगिनी याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत आणि घरोघरी होणारा या प्रचार लक्षात घेता, त्याचबरोबर लोकांचा रिस्पॉन्स लक्षात घेता आम्हाला नक्की खात्री आहे की येणाऱ्या 5 तारखेला लोक धनुष्यबाणासमोरील आणि कमळासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना विजयी करतील आणि या विजयानंतर आम्हाला त्यांच्या सेवेची संधी देतील। या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू, कारण काय आहे की गेल्या 10 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। केंद्रात असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार हे गरिबांसाठी अनेक योजना राबवत आहे। गरिबांना मोफत अन्नधान्य देणे,
त्याचबरोबर हर घर जल योजना ही आमची आहे. आज जी परिस्थिती आणलेली आहे की किरवलीमध्ये महिलांना आंदोलन करावं लागत आहे पाण्यासाठी, ही वेळच येऊ नये यासाठी नरेंद्र मोदीजींनी हर घर जल योजना आणली आहे. आणि 2027ला असं घर नसेल की ज्यामध्ये नळ नसेल. त्यामुळे नळाचं पाणी सगळ्यांना मिळणार आहे. हे जे रस्ते बघताय सिमेंट कॉन्क्रीटचे, हे आमचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या कार्यकाळामध्ये 2900 कोटींची कामं झालेली आहेत. माझे बंधू अमर शेठ मिसाळ हे जेव्हा सभापती होते त्यांच्या कार्यकाळात या विभागात अनेक विकास कामं त्यांनी केलेली आहेत. मी अध्यक्ष असताना अनेक कामं या प्रत्येक गावामध्ये केलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांची सुधारणा असो, गटारे असतो, रस्ते, स्मशानभूमी, गणपती घाट हे माझ्या कार्यकाळात मी केलेले आहेत. या सगळ्याच्या जोरावर आम्ही जनतेशी संवाद साधत आहोत आणि जनता आम्हाला नक्की याची प्रतिक्रिया देईल आणि येणाऱ्या 5 तारखेला धनुष्यबाण आणि कमळासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना विजयी करेल यात शंका नाही. आणि पुढील काळात या संपूर्ण जिल्हा परिषद विभागाचा विकास मोठ्या प्रमाणावर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद.